आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। अक्षय तृतीयेपूर्वीच फळांचा राजा भाव खाऊन आवक घटल्याने हापूस सामान्यांच्या आवाक्याबाहेर। हिंदू धर्मात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीया सणाला अवघे काही दिवस उरले असताना यंदा आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याचे चित्र ईश्वरपूर बाजारपेठेत पाहायला मिळत आहे। आवक कमी आणि मागणी जास्त अशा कात्रीत हापूस सापडल्याने दराने उच्चांक गाठला असून फळांचा राजा सध्या सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा नसल्याचे दिसत आहे। या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन M24 तासचे मुख्य संपादक दिलीप मोहिते यांनी स्वतः इस्लामपूर मार्केटमध्ये जाऊन व्यापारी आणि विक्रेत्यांशी संवाद साधला। यावेळी व्यापाऱ्यांनी आंब्याच्या टंचाईमागची धक्कादायक कारणे स्पष्ट केली। कोकणातून येणाऱ्या हापूसची यंदा मोठी प्रतीक्षा आहे, मात्र व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्यात पडलेल्या अतिधुक्यामुळे आंब्याचा मोहर मोठ्या प्रमाणात गळला आहे। याचा थेट परिणाम उत्पादनावर झाला असून कोकणातच सध्या आंबा उपलब्ध नाही। परिणामी ईश्वरपूर बाजारपेठेतही दरवर्षीच्या तुलनेत आवक निम्म्याहून कमी झाली आहे। सध्या बाजारपेठेत जो काही थोडाफार देवगड हापूस उपलब्ध आहे त्याच्या एका पेटीचा दर 800 ते 1200 रुपयांपर्यंत पोहोचला आहे। किरकोळ बाजारातही ते दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने ग्राहकांनी आंब्याकडे पाठ फिरवली आहे। बाजारातील एका प्रमुख व्यापाऱ्यांनी सांगितले की मागील 8-10 दिवसांपूर्वी 180 पेट्या 800 रुपये दराने आणल्या होत्या, मात्र चढ्या दरामुळे आतापर्यंत केवळ 50 ते 60 पेट्यांचीच विक्री झाली आहे। आंबा नाशवंत असल्याने आणि विक्री मंदावल्याने आम्हाला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी आमरसपुरीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे, मात्र यंदा आवक वाढण्याची शक्यता कमी असल्याने या सणाला आंबा चांगलाच भाव खाऊन जाणार आहे। एकीकडे महागाई आणि दुसरीकडे आंब्याचे कडाडलेले दर यामुळे यंदा सामान्यांच्या ताटात हापूसचा गोडवा उतरणार का हा प्रश्न कायम आहे। अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा M24 तास। नमस्कार, आपण पाहत आहात M24 तास। मी सध्या उभा आहे ईश्वरपूर येथील मार्केट यार्डामध्ये। सध्या येणाऱ्या 19 तारखेला अक्षय तृतीया हा सण साजरा होत आहे, मात्र प्रत्येक वर्षी आपण पाहिलं की ह्या ईश्वरपूरमध्ये आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात असते, पण यावेळेस आंब्याची आवक कुठं दिसत नाही। आणि सध्या मार्केटमध्ये सुद्धा मी आता फिरून आलो तर मार्केटमध्ये सुद्धा आंब्याच्या कुठं आवक दिसत नाही। तर सध्या आपल्या या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत एक व्यापारी मित्र आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल, गेल्या वर्षी अक्षय तृतीया असू दे किंवा इतर सणाच्या अगोदर इथं आंबे उपलब्ध होते, आता सध्या या शहरामध्ये जास्त आंब्याची आवक दिसत नाही, काय सांगाल, काय कारण असू शकतं? डिसेंबर मध्ये झालेल्या त्या धुक्यामुळे आंबे गळती भरपूर झालेले आहे, त्यामुळे आंब्याची आवक कमी आहे, रेट पण जास्त आहेत। आता हे बघा, हा मला 800 रुपये मी खरेदी केला, इथं आता 800 रुपयाने विकत नाही माल। म्हणजे आम्ही धाडस करून आणायचं, धाडस करून आणलंय आता एवढा माल, अजून माझ्याकडे भरपूर माल शिल्लक आहे। म्हणजे कसं धाडस करून आणलंय, पण गिरायकाला काय झालंय, महाग असल्यामुळे गिरायक घेणं झालंय, अशी पोझिशन आहे आता। बरं, प्रत्येक वर्षी तुम्ही आंबा असताना कधी माल आणता? म्हणजे आता आंब्याचा तुमची सीझन येतो, आम्ही फेब्रुवारी एंडला चालू करतो, पण यंदा मी एप्रिलला चालू करून थोडा गिरायक नाही, कारण आवक कमी असल्यामुळे गिरायक कुठून येतो मला हा आमचा सांगली मार्केट वरून आणतो। सांगली मार्केटला देवगड रत्नागिरीवरून माल येतो, असं आहे। आता सध्या कुठं तिकडे सुद्धा पाठीमागे पण उपलब्ध नाही असं? पाठीमागे पण माल उपलब्ध आहे, पण कसं आहे 90% माल नाहीच आहे, 10% माल फक्त आहे, त्यामुळे रेट बी जास्त आहे। आता सध्या काय परिस्थिती इथली? तुम्ही आता हे माल आणला विक्रीसाठी, गिरायकाचा कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? नाही, गिरायक नाही, हे काय आंबे बघा हे खराब होऊन चालले, 800 रुपये आणलं, याला 800 कोण देत नाही आता, अशी परिस्थिती आहे आताची। म्हणजे महाग असल्यामुळे हे बॉक्स गेल्या वर्षी आम्ही 500-700 रुपयाला 400, 500, 700 रुपयाला द्यायचं, आता हे आवक कमी असल्यामुळे त्याची डबल किंमत झाली ना, त्यामुळे गिरायक पण कमी आहे, प्रतिसाद गिरायकाचा बी कमी आहे ना। तर आपण ऐकलं की व्यापाऱ्यांनीच आपल्याला आता सांगितलं आहे की पाट्याची आवक कमी असल्यामुळं जास्त किमतीनं इथं आणलेला माल सुद्धा इथं गिरायक घेत नाही। तर आता सध्या 400ची पेटी 800 रुपयाला विक्रीसाठी ठेवली असताना सुद्धा त्यांना ती खपत नाही, आणि काही कारण हा आंबा म्हणजे नाशवंत असल्यामुळे काही दिवसच राहतो आणि तो सुद्धा खराब होतो, आणि याच्यामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक फटका सुद्धा बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। M24 तासासाठी मी दिलीप मोहिते, सांगली।